friends, you are welcome in my EGS Physics channel. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण ऑप्टिक्स हा टॉपिक अभ्यासतोय. या ऑप्टिक्स ह्या टॉपिकमध्ये पाठीमागच्या लेक्चरला आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस पुन्हा एकदा याचा अभ्यास करणार आहोत. प्लेन सरफेस म्हणजे सपाट पृष्ठभाग. या सपाट पृष्ठभागावरून कशा पद्धतीनं लाईटचं रिफ्लेक्शन घडतं ते आपण पाहणार आहोत. आपल्या घरामध्ये एक प्लेन मिरर असतो. त्या प्लेन मिररमध्ये आपली इमेज तयार होत असते. आपण जर आरशाच्या समोर उभा राहिलो तर आपण आहे तसा सेम टू सेम आपली इमेज त्या मिररमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता त्या इमेजचं जर नेचर पाहिलं तुम्ही तर ते कशा पद्धतीचं असतं. अगदी जसं आपण आहोत तसंच असतं. म्हणजे डोकं वरती आहे, खाली पाय आहेत, या पद्धतीनं. बरोबर आहे. जर कर्व सरफेस घेतला तर त्यामध्ये इमेज उलट्या दिसतात, खाली डोकं वर पाय वगैरे. तसं याच्यामध्ये काय घडत नाही. म्हणजे इमेज जी असते ती कशी असते, इरेक्ट असते. इरेक्ट इमेज फॉर्म होते. त्याचबरोबर सेम साईजची असते. त्याच्यामध्ये मॅग्निफिकेशन वगैरे असा काही प्रकार होत नाही. जेवढं आपण आहोत तेवढंच जशाच्या तसं तंतोतंत जुळणारी इमेज तयार होते. फक्त त्याच्यामध्ये फरक काय होतो, लॅटरली इन्व्हर्ट इमेज होते. लॅटरली इन्व्हर्ट म्हणजे डावी बाजू उजव्या बाजूला दिसते. म्हणजे आपला जो डावा हात असतो तो इमेजचा उजवा हात वाटतो आणि आपला प्रत्यक्ष उजवा हात तो काय होतो, इमेजचा डावा हात वाटतो. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता हा प्रयोग करून. याला काय म्हणायचं, लॅटरली इन्व्हर्ट इमेज असं म्हणतात. मग तर या ठिकाणी आपल्याला जे बघायचं आहे ते काय बघायचं आहे. जर समजा दोन प्लेन सरफेस ठेवले, दोन प्लेन सरफेस एकमेकाला काही विशिष्ट अँगल करून ठेवले, रिफ्लेक्टिंग सरफेस, आणि ऑब्जेक्ट जर त्याच्यामध्ये ठेवला, समजा इकडच्या बाजूला इकडे एक मिरर ठेवला, इकडे एक मिरर ठेवला आणि दोन्हीच्या मध्ये आपण उभा राहिलो किंवा एखादा ऑब्जेक्ट इथं ठेवला, हा ऑब्जेक्ट ठेवला, हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टच्या इमेज या मिररमध्ये फॉर्म होतात आणि या मिररमध्ये ज्या इमेजेस फॉर्म होतात त्या नंबर ऑफ इमेजेस कशावरती डिपेंड असतात, तर याच्यामध्ये जो अँगल आहे ह्या अँगलवरती हा डिपेंड असतो. हा अँगल बदलला किंवा या ऑब्जेक्टची पोझिशन बदलली तरी याच्यामधल्या नंबर ऑफ इमेजेस बदलू शकतात. तर त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघणार आहोत. जर दोन प्लेन सरफेस काही विशिष्ट अँगल करून ठेवल्या आणि ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये ठेवला तर किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतात ते आपण पाहणार आहोत. आता ते काढण्यासाठी एक रेशो महत्वाचं माहीत असणं गरजेचं आहे. त्याला एन फॅक्टर त्याला आपण म्हणूया किंवा एन हा कॉन्स्टंट म्हणूया. त्याची व्हॅल्यू कशी काढली जाते, 360 डिवायडेड बाय थिटा. थिटा म्हणजे काय असेल, अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स. दोन मिरर मधला हा अँगल असेल. या थिटावरती काय आहे, या एनची किंमत आहे. ती कशी काढायची आहे, 360 डिवायडेड बाय थिटा. परीक्षेमध्ये काही वेळेस प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. त्यावेळेस हा जो रेशो आहे किंवा हा जो फॅक्टर आहे एन फॅक्टर तो माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याची किंमत कशी काढली जाते, 360 डिवायडेड बाय थिटा. हा जो अँगल आहे त्या अँगलवरती डिपेंड असेल. समजा दोन मिररमध्ये 90 डिग्रीचा अँगल असेल तर या स्मॉल एनची किंमत किती असेल, 360 डिवायडेड बाय 90. म्हणजे याची किंमत किती येणार, 4 येणार. ते आपण काढू शकतो. ठीक आहे. आता ह्या एन वरती काय असणार आहे, नंबर ऑफ इमेजेस. मित्रांनो, यानंतर काही केसेस पहा. पहिली केस अशी असेल, आपल्याला माहिती आहे हा एन कसा डिटरमाइन करायचा आहे, 360 डिवायडेड बाय थिटा या फॉर्म्युला डिटरमाइन करायचा आहे. ह्या एन वरून काही केसेस आपण कन्सिडर करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली केस अशी असेल
If n is even integer, n is even integer. इंटीजर म्हणजे काय? पूर्णांक. इव्हन म्हणजे सम असणारा पूर्णांक येत असेल. त्याचबरोबर ऑब्जेक्ट कुठे असेल? कुठेही असेल. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट एनिवेअर बिटवीन टू मिरर्स. असं जर असेल तर नंबर ऑफ इमेजेस n इज इक्वल टू काय असेल? नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू काय असेल? n मायनस वन. बघा, अशा पद्धतीनं दोन मिरर असतील, यांच्या मधला अँगल काहीतरी ठेवलेला असेल थिटा एवढा, आणि तो थिटा एवढा असेल की तो कसा होईल? बघा, येणारं उत्तर जे आहे 360 डिवाइडेड बाय थिटा ते काय असेल? इव्हन इंटिजर येत असेल. आणि ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये कुठेही ठेवलेला आहे. तुम्ही ऑब्जेक्ट कुठेही ठेवले, इथं कुठेही ठेवलेला आहे, तर निश्चितच फक्त तो कुठं असला पाहिजे? दोन मिररच्या मध्ये असेल. तर याच्यामध्ये ज्या इमेजेस आपल्याला पाहायला मिळतात त्याची किंमत किती असते? n-1 इतकी असते. एक्झाम्पल बघूया. इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, जर काय होत असेल? थिटाची किंमत मी 90 डिग्री घेतली तर n बरोबर काय असेल? 360 डिवाइडेड बाय 90 दॅट इज इक्वल टू 4. म्हणजे जिथं काय झालं? स्मॉल n ची किंमत ही काय झाली? इव्हन इंटिजर झाली. देन कॅपिटल N इज इक्वल टू काय असेल? 4 - 1 दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे ज्यावेळेस 90 डिग्री अँगल घेणाऱ्याच्या मध्ये दोन मिरर मध्ये, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी 3 इमेजेस दिसतील. किती इमेज दिसतील? 3. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक दुसरं आपण उदाहरण बघूया. समजा इथं 120 डिग्री आहे, किंवा जरा वेगळं उदाहरण घेऊया. 60 डिग्री घेऊया. किती घेऊया? 60 डिग्री. 60 डिग्री घेतला तर n ची किंमत किती येईल? थिटा इज इक्वल टू 60 डिग्री घेतला, हे 0 इथं काय होईल? 6. परत काय झालं? हा इव्हन इंटिजर आला, पूर्णांक आला, इव्हन नंबर आला. असं असेल तर इथे काय होणार आहे? n इज इक्वल टू 6 - 1 दॅट इज इक्वल टू 5. 5 इमेजेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. हा पहिला पॉइंट लक्षात आला का? बघा, आता सेकंड केस बघूया. सेकंड केस मध्ये आपण n इज इक्वल टू n इज ऑड इंटिजर. ऑड इंटिजर म्हणजे विषम पूर्णांक. आता ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कुठे ठेवला असेल? पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट it is on the angle bisector. अँगल बायसेक्टर म्हणजे काय? कोन दुभाजक. जर समजा ऑब्जेक्ट हा कुठं असेल? कोन दुभाजकावरती असेल, आणि ह्या स्मॉल n हा जो रेशो आहे त्याची किंमत काय असेल? ऑड इंटिजर येत असेल, then capital N, that is number of images, is equal to small n minus 1. या ठिकाणी सुद्धा नंबर ऑफ इमेजेस काय असतील? n-1 एवढ्याच असतील. फॉर एक्झाम्पल, थीटा इज इक्वल टू 120. थीटा इज इक्वल टू 120 डिग्री. देन स्मॉल n इज इक्वल टू 360 अपॉन 120 दॅट इज इक्वल टू 3. आता स्मॉल n ची किंमत काय झाली? ऑड इंटिजर. हे हा नंबर कसा आहे? विषम आहे, ऑड आहे. मग त्याचबरोबर ही पूर्णांक संख्या आहे म्हणून इंटिजर आहे. या ठिकाणी
कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ इमेजेस बरोबर काय असेल 2, दॅट इज 3 - 1 दॅट इज इक्वल टू 2. पण इथं महत्वाची कंडिशन काय असली पाहिजे, ऑब्जेक्ट जो आहे तो कुठं असला पाहिजे, अँगल बायसेक्टर वरती असला पाहिजे, कोण दुभाजकावरती असला पाहिजे. म्हटल्यानंतर समजा थिटा इज इक्वल टू इथं 120 आहे. आता हा जो अँगल आहे तो किती आहे, 120 आहे. समजा हा 120 डिग्री आहे आणि हा जो त्याचा बायसेक्टर असेल, या बायसेक्टरवरती ऑब्जेक्ट ठेवला असेल इथं कुठंतरी, आणि असं जर असेल तर तुम्हाला किती या दोन मिररमध्ये इमेज किती दिसतील, 2 इमेज दिसतील. लक्षात आहे, किती इमेज दिसतील, 2. कारण हा थिटा जो आहे तो किती आहे, 120 डिग्री, आणि त्याच्यावरून आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर नंबर ऑफ इमेजेस काय येतील, 2 येतील. आता याच्यानंतर चौथी कंडिशन, तिसरी कंडिशन, n इज ऑड इंटिजर. n हा कसा आहे, ऑड इंटिजर आहे. पण ऑब्जेक्ट जो आहे तो कसा असेल, ऑफ द अँगल बायसेक्टर. ऑफ म्हणजे अँगल बायसेक्टर वरती असणार नाही. असं जर असेल तर नंबर ऑफ इमेजेस n इज इक्वल टू स्मॉल n. म्हणजे हा जो रेशो जेवढा येतो तेवढ्याच इमेज आपल्याला पाहायला मिळतील. पण यासाठी कंडिशन काय आहे, जो ऑब्जेक्ट आहे तो अँगल बायसेक्टर वरती असणार नाही. ऑफसाईडला असेल, बाजूला असेल, आउटसाईडला असेल, 2 मिररच्या मध्ये असेल, परंतु अँगल बायसेक्टर पासून वेगळ्या ठिकाणी असेल, हा अँगल बायसेक्टर वरती असणार नाही. म्हणजेच आपण समजा आताच उदाहरण घेऊया, हा जो अँगल आहे तो 120 समजा, याचा बायसेक्टर आहे तो इथं आहे. या लाईन वरती किंवा ह्या बायसेक्टर वरती ऑब्जेक्ट असणार नाही, तो इकडं असेल, इकडं असेल, कुठेही असेल. या 2 मिररच्या मध्ये कुठेही एका ठिकाणी जर हा ऑब्जेक्ट असेल, फक्त त्याला रेस्ट्रिक्शन कुठं आहे, अँगल बायसेक्टरचं. असे असेल तर नंबर ऑफ इमेजेस काय असतील, n रेशो एवढ्याच असतील. n रेशो इथे किती येतो, 3 येतो, आणि मग नंबर ऑफ इमेजेस सुद्धा इथे किती येतील, 3च येतील. जर ऑब्जेक्ट कुठं असेल, या बायसेक्टरवरती असेल तर मात्र नंबर ऑफ इमेजेस काय होतात, n - 1, म्हणजेच इथं काय होतील, 2 इमेज तयार होतील. ठीक आहे. याच्यानंतर चौथी कंडिशन जी आहे, ही चौथी कंडिशन हा जो n आहे तो इंटिजर नसेल तर, हा जो स्मॉल n आहे तो कसा असेल, इंटिजर नसेल तर, इट इज नॉट अन इंटिजर. स्मॉल n इज नॉट अन इंटिजर. स्मॉल n हा इंटिजर नसेल तर, म्हणजेच तो काय असेल, फ्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये असेल, अपूर्णांकामध्ये असेल, तर नंबर ऑफ इमेजेस जे आहेत त्याची व्हॅल्यू किती असेल ती कशी डिटरमाइन करायची. तर या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेस n इज इक्वल टू काय असेल, m, वेअर m इज इंटिग्रल पार्ट. त्या उत्तरामध्ये जो काही इंटिग्रल पार्ट असणार आहे त्या इंटिग्रल पार्टचा काय असेल, यांचा काय आहे, m हा इंटिग्रल पार्ट म्हणून आपण इंटिग्रल पार्ट ऑफ n. हा जो रेशो येणार आहे त्या रेशोचा इंटिग्रल पार्ट म्हणजे m असेल. आणि हा जेवढा इंटिग्रल पार्ट येतो तेवढ्या नंबर ऑफ इमेजेस आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, इफ थिटा इज इक्वल टू 80 डिग्री, जर थिटाची किंमत आपण काय घेतली, 80 डिग्री घेतली, देन वी गेट स्मॉल n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 80. 360 भागिले 80 याची किंमत किती येते, तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचं उत्तर येईल 4.5.
4.5. आता ह्या स्मॉल एन ची किंमत ही इंटिजर नाही, ही काय आहे, फ्रॅक्शन आहे. त्याच्यामध्ये इंटिग्रल पार्ट 4 आहे आणि फ्रॅक्शनल पार्ट 0.5 आहे, म्हणजे 4.5 हे त्याचं उत्तर आलं. याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो काय आहे, इंटिग्रल पार्ट त्याला म्हणायचा आहे. जे स्मॉल एम ची किंमत जी असेल ती किती असेल, 4. जे नंबर ऑफ इमेज द स्मॉल वेअर एम स्मॉल एम इज इक्वल टू काय असेल, 4 असेल. स्मॉल एम ची किंमत किती आली, 4 आली. म्हणून एन इज इक्वल टू काय होणार आहे, एन इज इक्वल टू एम दॅट इज इक्वल टू 4. या पद्धतीनं वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला नंबर ऑफ इमेजेस जे आहेत त्या डिटरमाइन करता येतात. या नंबर ऑफ इमेजेस काढताना काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा अँगल किती आहे त्या दोन मिररमध्ये तो माहीत असणं गरजेचं आहे. तो अँगल आपण थिटा जो मानला तर या थिटावरून काय करायचं, एन रेशो काढायचा आहे. हा जो एन रेशो आहे, एन रेशो इज इक्वल टू काय आहे, 360 डिवाइडेड बाय थिटा, 360 भागिले दिलेला अँगल. हा जो रेशो आहे, हे जे गुणोत्तर आहे त्याची किंमत काढायची आहे. ती काही असू शकते. हा अँगल बदलला की ते गुणोत्तराची किंमत बदलणार आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंडिशन बघितलेल्या आहेत बघा. म्हणजेच जर दोन मिरर विशिष्ट अँगल करून तुम्ही ठेवले एकमेकाला जोडून असे आणि याच्यामध्ये ऑब्जेक्ट ठेवला तर त्याच्या जे इमेजेस तयार होतात, नंबर ऑफ इमेजेस तयार होतात, त्या कोणकोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहेत, तर या दोन मिरर मधला अँगल आणि तो ऑब्जेक्ट तुम्ही कुठं ठेवणार आहात, बायसेक्टरवरती ठेवणार आहात का ऑफ द बायसेक्टर ठेवणार आहात, बायसेक्टरच्या बाजूला ठेवणार आहात, याच्यावरती हे डिपेंड असेल. बघा पहिल्या याच्यामध्ये आपण काय करतो, एन ची किंमत इव्हन आहे का ते बघतो. इव्हन इंटिजर असेल आणि ऑब्जेक्ट या दोन्हीच्या मध्ये कुठेही ठेवलेला असेल तर नंबर ऑफ इमेजेस काय होतात, n-1 एवढे येतात. म्हणजे स्मॉल n-1 हा रेशो त्यातलं एक वजा करायचं, तेवढं काय, तेवढ्या नंबर ऑफ इमेजेस इथं फॉर्म होतील. दुसरी कंडिशन आहे, जर हा ऑड इंटिजर असेल, हा काय आहे, ऑड इंटिजर आहे, पण या ठिकाणी ऑब्जेक्टची पोझिशन ही अँगल बायसेक्टरवरती म्हणजे इथं जर असेल तरी सुद्धा नंबर ऑफ इमेजेस ज्या येतात त्या काय येतात, n-1 येतात. तिसरी कंडिशन आहे, हा n हा ऑड इंटिजर आहे पण अँगल कसा ऑब्जेक्ट कुठं असेल, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कशी असेल, ऑफ द बायसेक्टर, बायसेक्टरला सोडून असेल. ऑफ द बायसेक्टर म्हणजे बायसेक्टरला सोडून इकडं इकडं कुठेही असू द्या. असं जर असेल तर त्या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू स्मॉल एन, म्हणजे या रेशो एवढ्याच इमेजेस तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. आणि शेवटची चौथी कंडिशन, त्या ठिकाणी जर तो इंटिजर नसेल, एन इज नॉट अन इंटिजर, एन हा इंटिजर नसेल म्हणजे तिथं काय असेल, फ्रॅक्शन असेल, तर त्या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेस एन इज इक्वल टू काय घेतो, एम. एम म्हणजे काय असेल, ह्या एनचा इंटिग्रल पार्ट, पूर्णांक भाग जो असतो तो भाग म्हणजे काय घ्यायचा, एम घ्यायचा. आणि तेवढ्या नंबर ऑफ इमेजेस तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. मग तुम्ही हे वेगवेगळ्या अँगलसाठी कॅल्क्युलेट करून पाहू शकता. तर यानंतर आपण रिफ्लेक्शन फ्रॉम कर्व्ड सरफेस और कर्व्ड मिरर्स हे आर्टिकल बघूया. रिफ्लेक्शन फ्रॉम कर्व्ड मिरर्स. कर्व्ड मिरर जे असतात त्याच्यावरून होणारं रिफ्लेक्शन, म्हणजे अंतर्वक्र असेल, बहिर्वक्र असेल, इंग्रजीमध्ये त्याला कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मिरर असं म्हणतो आपण. आता हे जे कर्व्ड मिरर्स तयार होत असतात ते एका कुठल्या तरी मोठ्या स्फेरिकल सरफेसचा भाग असतो, याच्यातला छोटासा भाग कट केला आणि त्याची एक बाजू जर आपण काय केली, पॉलिश केली, तर याच्यापासून काय होतं,
एक प्रकारचा मिरर तयार होतो. म्हणजे इथं रिफ्लेक्टिंग मटेरियलचं कोटिंग केलं तर अशा पद्धतीचा मिरर तयार होतो. याला काय म्हणतो, कॉन्केव्ह मिरर असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही याला आतल्या बाजूनं काय केलं, कोटिंग केलं, इकडच्या बाजूनं कोटिंग केलं, तर हा जो भाग आहे तो काय झाला, कॉन्व्हेक्स पार्ट झाला. याला काय म्हणायचंय, कॉन्व्हेक्स मिरर, बहिर्वक्र. कॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र. ह्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस जो आहे तो कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे. बाहेरच्या बाजूला असा वक्र आहे म्हणून त्याला बहिर्वक्र असं म्हणतो आपण. याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचंय, कॉन्व्हेक्स मिरर. आणि कॉन्केव्ह मिररसाठी काय करावं लागतं, तर त्याच्या बाहेरच्या बाजूला काय करावं लागेल, कोटिंग करावं लागेल. आता हा जो मिरर आहे तो ज्या स्पेरिकल पार्टचा किंवा स्पेरिकल सरफेसचा पार्ट आहे त्याचा जो सेंटर असतो त्या सेंटरला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ कर्वेचर असं म्हणतो. ह्या टर्म्स लक्षात ठेवा. सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे हा मिरर ज्या स्पेरिकल सरफेसचा पार्ट आहे त्या स्पेअरचा सेंटर, म्हणजेच याचा काय म्हणायचं आहे, सेंटर ऑफ कर्वेचर. इट इज डिनोटेड बाय सी. त्याच्यानंतर या स्पेअरची जी रेडियस असेल, रेडियस म्हणजेच या मिररवरचा एखादा पॉइंट आणि त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर यांच्यामधलं जे अंतर असतं त्याला काय म्हणायचं आहे, रेडियस ऑफ कर्वेचर. ही नावं लक्षात असू द्या. त्याला काय म्हणायचं आहे, रेडियस ऑफ कर्वेचर. त्याचबरोबर या मिररचा सेंटर जर बघितला आपण, मिररचा जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे त्या रिफ्लेक्टिंग सरफेसचा सेंटर, या ठिकाणी हा रिफ्लेक्टिंग सरफेसचा सेंटर असेल, हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हटलं जातं, पोल असं म्हटलं जातं. नावं लक्षात असू द्या. पहिलं काय बघितलं, सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच्यानंतर दुसरं रेडियस. रेडियस ऑफ कर्वेचर आर या लेटरने आपण दाखवतो रेडियस. त्याच्यानंतर याचा जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे त्या रिफ्लेक्टिंग सरफेसचा सेंटर त्याला काय म्हटलं जातं, पोल असं म्हटलं जातं. याच्यानंतर या मिररच्या सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मधून जाणारी जी इन्फायनाइट लाईन असते या लाईनला आपण काय म्हणतो, ऍक्सिस असं म्हणतो. त्याला काय म्हणायचं आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस. चौथं प्रिन्सिपल ऍक्सिस, मुख्य अक्ष असं म्हणायचं याला, किंवा आपण प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हणतो. आता या ठिकाणी फोकल पॉइंट किंवा प्रिन्सिपल फोकस हा एक कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कदाचित पाठीमागच्या इयत्तामध्ये झाला असेल. फोकस प्रिन्सिपल फोकस कशाला म्हणायचं, जर आपण या मिररवरती पॅरलल रेज इन्सिडेंट केली, ऍक्सिसला पॅरलल रेज इन्सिडेंट केली, आफ्टर रिफ्लेक्शन झाल्यानंतर काय होतं, ऍक्सिस वरच्याच एका पॉइंट मध्ये हे सगळे रेज एकत्र येतात. तो जो पॉइंट असतो त्याला काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल फोकस असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल फोकस. आणि हा प्रिन्सिपल फोकस जो असतो तो कुठेच असतो, या सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोलच्या मध्यभागी येत असतो. म्हणजेच आता याच्या बरोबर मध्यभागी म्हणजे निम्म्या अंतरावरती तो असेल. समजा फोकल लेंथ आपण स्मॉल एफ या लेटरने दाखवली तर फोकल लेंथ इज इक्वल टू काय असेल, रेडियस ऑफ कर्वेचर डिवायडेड बाय 2. म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचरच्या ही निम्मी काय असेल, ही फोकल लेंथ असेल. हे झालं कॉन्केव्ह मिररच्या बाबतीमध्ये. जर समजा कॉन्व्हेक्स मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ कुठं असेल किंवा त्याचा फोकल पॉइंट कुठं असेल. हा जो मिरर आहे तो काय आहे, कॉन्व्हेक्स मिरर आहे. बाहेरचा भाग त्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. आता हा त्याचा काय असेल, प्रिन्सिपल ऍक्सिस असेल. इथं हा सेंटर ऑफ कर्वेचर असेल सी. हे जे अंतर आहे ते
काय असेल, आर एवढा असेल. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ऍक्सिसला पॅरलल असणारे इन्फायनाइट डिस्टन्स वरून येणारे रेज विचारात घेणार आहोत. आता रिफ्लेक्शन झाल्यानंतर हे रेज कुठं जातात, तर याचं डायव्हर्जन होतं, म्हणजेच हे रेज असे दूर जातात. या पद्धतीने एकमेकापासून दूर जातात. कॉन्केव्ह मिरर असेल तर काय होतं, रेजचं कॉन्व्हर्जन होतं, एका पॉइंटमध्ये सगळे एकत्र येतात. जर मिरर हा कसा असेल, कॉन्व्हेक्स असेल, तर हे सगळे रेज काय होतात, एकमेकापासून दूर जातात. मग हे जर रेज पाठीमागं वाढवले तर ते काय होतात, पाठीमागे एका पॉइंटमध्ये एकत्र आल्यासारखे भासतात आपल्याला. प्रत्यक्ष ते येत नाहीत, पण आल्यासारखा भास होतो. मग ते ज्या पॉइंटमध्ये एकत्र आल्यासारखे वाटतात, तो जो पॉइंट असतो त्याला काय म्हणायचं, फोकल पॉइंट या. त्याचबरोबर पोलपासून या फोकल पॉइंटचं जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, फोकल लेंथ. आणि ही फोकल लेंथ सुद्धा काय होते, या रेडियस ऑफ कर्वेचरच्या निम्मी असते. म्हणजे पी आणि सी यांचा जो मध्यबिंदू असतो, मिड पॉइंट असतो, त्या ठिकाणी काय होतं, हा फोकल पॉइंट येत असतो. तर या पद्धतीनं आपण काय केलंय, कर्व सरफेसवरून रिफ्लेक्शन कसं होतं ते थोडक्यात बघितलंय. याचा पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.